आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू. आत्मा नमस्ते सर्वांना. मी प्रणिता सुधाकर राठोड, लातूर वरून आहे. मी एक टीचर आहे. रेकीला जॉईन माझ्या आईमुळे झाले. ती पण एक ग्रँड मास्टर आहे. पहिल्यांदा म्हणजे माझ्याकडे वेळ नाही, नंतर होते जॉईन असं म्हणायची मी आईला. पण जेव्हा उन्हाळ्याच्या सुट्ट्या झाल्या तेव्हा तिनं फोर्स करून एक दोन ती तेव्हा थर्ड डिग्रीला होती. एक हं, दोन सेशन तुमचे ऐकायला लावले मला तिने. मग मला आवडले. मी म्हणलं ठीक आहे, मी करते. पण आता माझ्याकडे वेळ नाही, नंतर कसं करणार मी? तर आई म्हणली तू काही करू नकोस, फक्त उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये एवढा क्लास कर हं, आणि फक्त जेवण कर आणि क्लास कर, घरकामात मला मदत सुद्धा करू नकोस, आणि तुझी फीस पण मीच देते, पण तू हे क्लास कर असं म्हणले. मग मी केला जॉईन क्लास. हं, थोडे दिवस केला. फर्स्ट डिग्रीचे मेडिटेशन केले, 4-5 मेडिटेशन झाले होते फर्स्ट डिग्रीचे. हं, मग मला आवडायला लागली रेकी. आणि फर्स्ट डिग्रीच्या मेडिटेशन मध्येच मला रिझल्ट आला होता. मी अशी हं, आजारी पडत होते. तर एका दिवशी असे खूप थकले होते. हं, तर फर्स्ट डिग्रीचं एक मेडिटेशन केलं. तर हं. माझा थकवा पूर्ण गेला आणि मी एनर्जेटिक फील करायला लागले. मग शाबास. तेव्हापासून मेडिटेशन करायची सवय लागली मला. मग हं, एके दिवशी असंच मला वाटलं, दिवस मावळला होता. आईला हं, म्हणलं मी, आई चल वर जाऊत आपण आणि छतावर बसून मेडिटेशन करते मी. हं, बसले. अर्ध मेडिटेशन झालं होतं. अचानकच वारं सुटलं. मग आई पण होते. आई म्हणली उठ उठ, पटकन वारं सुटले, पत्र वगैरे येतील उडून. मग अर्ध्या मेडिटेशन मधूनच उठले. ते हं, मेडिटेशन मधून उठल्यामुळं पाय माझा असं उठल्यामुळं अचानक पाय लचकला. मग मला वाटायला लागलं की आता मी नाही करणार, हे असं झालंय माझ्यासोबत, मला नाही करायचं मेडिटेशन. हं, हं, पण तुमचं तेव्हा 4-5 तरी सेशन झाले होते. तुम्ही हं, म्हणला होता की आपण एखादी चांगली गोष्ट करत असेल तर आपल्याला निगेटिव्ह एनर्जी मागे खेचत असते. मग मला वाटलं की हा, असं पण होऊ शकतं. मग हं, मी आणखीन डबल सुरू केलं मेडिटेशन करायला. हं, मग त्यानंतर मला काहीच त्रास झाला नाही. मी मी रेकीला जोडण्याचं कारण म्हणजे मी हं, लाईफ मध्ये सॅटिस्फाईड होते माझ्या. म्हणजे मी लाईफ मध्ये आनंदी नव्हते. हं, मन शांती नव्हती माझी. हं, मग जेव्हापासून रेकीला जोडले, हं, मग हळूहळू आनंदी राहायला लागले. पॉझिटिव्हिटी माझ्यामध्ये आली. हं, हॅपी राहायला लागले. आता माझ्या हं, फेसवर रिअल स्माइल असते. मी अगोदर तेवढी आनंदी राहायची नाही, पण रेकीला आल्यापासून हं, आनंदी राहते. माझा कॉन्फिडन्स पण वाढलाय. अगोदर हं, मी असं बोलू शकत पण नव्हते डोळ्यात डोळे घालून, पण आता कॉन्फिडेंटली पण बोलते. हं, सगळं काही, हा, रेकीला आल्यापासून सगळं काही माझ्यामध्ये छान झाले. मी जॉब करते. अगोदर मी छोटासा जॉब करायचे स्कूलवर. हं, मला 3,000 पेमेंट होती, छोटस स्कूल होतं. हं, त्यानंतर मग दुसरीकडे इंटरव्ह्यू दिला मी. मग हं, सिलेक्शन झालं. तिथं हं, 20,000 पेमेंट देतात. आणि तिथं खूप म्हणजे स्कूल ते खूप छान आहे. आणि हं, माझं पण तिथं छान आहे. म्हणजे मला तिथं मान सन्मान वगैरे सगळं मिळतं. हं, म्हणून मी हॅपी आहे. रेकीला आल्यापासून मी असं कधीही आजारी पडले नाही आतापर्यंत. हं, एनर्जेटिक असते. अगोदर आजारी पडायचे. सर्दी व्हायची, आजारी पडायचे म्हणजे सर्दी व्हायची, हं, व्हायरल इन्फेक्शन व्हायचं आणि ऍडमिट व्हावं लागायचं मग हॉस्पिटलमध्ये. पण रेकीला आल्यापासून एकदाही मी आजारी पडले नाही. थोडं कणकण वाटायला लागतं मला, लगेच 1-2 मेडिटेशन करते, कमी होऊन जातं. रेकीचा खूप सारा बदल आहे. अ, फरक पडला आहे मला तरी. हं, आणि मी 10th ला, 11th-12th ला खूप छान असे म्हणजे माझी लाईफ एकदम छान होती. हं, आणि नंतर ग्रॅज्युएशन, पीजी, तेव्हा मी असं थोडं खाली खाली म्हणजे माझे हं, वाईट दिवस सुरू झाले. हं, मग
आत्ता आत्ता माझे छान दिवस आणखीन सुरू झालेत. माझा पूर्ण कॉन्फिडन्स लो झाला होता तेव्हा. हं, मी अगोदर क्लेवर होते, अगोदर पासूनच हुशार आहे. पण हं, अचानक नंतर क्लेवरनेस पण कमी झाला होता. हं, हम्म. मग आता ते सगळं परत यायला लागले, माझे माइंड शार्प झाले. मी अगोदर स्कूटी चालवायची, तुम्ही म्हणत होता ना रेकीला जोडल्यापासून हं, काय काय हे स्कूटी पण आता चालवत आहेत. कारण मनामधली भीती आता निघून जाते ना. मी हं, अगोदर 11th-12th ला चालवायची स्कूटी, हं, अचानकच नंतर भीतीने सोडून दिली होती. मग हं. आणखीन आता चालवायला सुरुवात केली स्कूटी. बहुत बढ़िया. हा, आता आणखी असं खुश राहते. आणि रेकीमध्ये जुडल्यापासून मला कॉन्फिडन्स आलेला आहे. माझं माइंड पण शार्प झाले. बुद्धिमत्ता पण इम्प्रुव्हमेंट होते रेकीमुळं. नक्कीच. हम्म. आणि मी टीचर आहे, मला असिस्टंट प्रोफेसर व्हायचंय. पण आता हा, आजकालची पिढी जे स्टुडंट असतात, मला काय वाटतं की आता क्लासमध्ये स्टुडंट असतात, कोणी क्लेवर, कोणी थोडं हे. आजकालच्या याच्यामध्ये जे स्टुडंट आहेत ते मेंटली स्ट्रॉंग नाही आहेत. हं, तर असे काही स्टुडंट माझ्या जर क्लासमध्ये असतील तर मला त्यांना रेकीचा वापर करून छान बनवायचे. छान. हम्म. तुझं हम्म. उद्दिष्ट खूप छान आहे. आणि खरंच. माझ्यासाठी पण उपयोग करून घ्यायचा आहे मला. हं, पण असं दुसऱ्यांसाठी पण करायचंय. हं, हम्म. आणि मला वाटायचं अगोदर 3rd डिग्री केलं, हे एक म्हणजे रेकी म्हणजे एक अमूलाग्र असं ज्ञान आहे. मला वाटायचं मी लहान आहे, मॅडम मला समजतील का, म्हणजे की मला शिकवतील का, असं हं, वाटायचं. पण तुम्ही 3rd डिग्रीला हे केलं, ग्रँड मास्टरला पण ऍडमिशन दिलं, तेव्हा पण वाटायचं मॅडम मला देतील का ग्रँड मास्टरला. 3rd डिग्री पर्यंत मी माझ्या आईमुळं केलंय, पण ग्रँड हं. मास्टर मी स्वतः केले. वाटायचं मॅडम मला ऍडमिशन देतील का, म्हणजे मला तेवढे कॅपेबल समजतील का. पण तुम्ही हे केलं म्हणजे त्याबद्दल तुमचे पण खूप खूप आभार. आणि तुम्ही एक म्हणजे तुमच्याविषयी माझ्या मनामध्ये खूप आदर आहे. एक चांगला गुरु मला मिळाला आहे आणि तुम्ही खूप सारं छान ज्ञान मला दिलं आहे. धन्यवाद. तू बाळा, एक स्वतःहून जेव्हा ग्रँडमास्टरला यायचं म्हटलं, तुझ्या वयामध्ये हम्म. अशी आध्यात्मिकतेची ओढ असणं आणि स्वतःची प्रगती करून घेण्यासाठी एक स्वतःचं बेस्ट व्हर्जन क्रिएट करण्यासाठी जी तळमळ तुझ्या आतमध्ये होती ना, तिने तुला ग्रँडमास्टरला आणलं. ओके. मी कोण तुला प्रवेश देणारी आणि नाही देणारी, तुझी एनर्जी लेव्हल छान होती म्हणून तू पुढच्या प्रवासाला आले. हम्म. आणि कदाचित पण आयुष्यामध्ये तो जो एखादा 2 वर्षाचा स्ट्रगलचा पिरियड आला, तो तुला हम्म. ग्रँडमास्टर घडवण्यासाठी आला होता. हो की नाही? हा, मला पण तेच वाटतं मॅडम. हो. हा. बघ बरं, तुझ्या वयाच्या आता तू शाळेमध्ये आहेस, टीचर आहेत सोबती, तुझ्या मैत्रिणी आहेत. तू तुझ्या सर्कल मधील 100 लोक बघते, 100 लोकांमध्ये फारच क्वचित एक ना दुसरा ग्रँडमास्टर असेल. कदाचित तू एकटीच असशील. मी हो तरी फक्त मॅडम, मी 100च एकटीच म्हटलं. आहे. तू तुझ्या वयाचे 1000 जरी शोधले ना, त्यामध्ये सुद्धा हम्म. 5 ग्रँडमास्टर भेटणं मुश्किल आहे. हम्म. ती ऊर्जा तुझ्या आतमध्ये होती. ते तुला ती प्रगती करण्यासाठी, जसं मी मगा म्हटलं, की हो मला अगदी कॉलेज लाईफमध्ये आर्ट ऑफ लिव्हिंग मिळाला, तेव्हा काहीच नाही. आमच्या जिल्ह्यामध्ये दुसरीच बॅच होती, दुसरी. एक बुलढाणा आणि एक खामगाव. अगदी नवी पहिली, जिल्ह्यामधली दुसरी बॅच फक्त. आणि त्यामध्ये माझा नंबर लागला, कारण युनिव्हर्सिटी निवडलं. तशी तू युनिव्हर्सिटी निवडलेली आहेस. आता या वयामध्ये तू ग्रँडमास्टर झाली. हम्म. उलट तुझ्याबद्दल खूप कौतुक, खूप कृतज्ञता आम्हाला सगळ्यांना वाटते. आणि एवढंच नाही प्रणिता, तू ना खूप सुंदर प्रकारे प्रत्येक सेशन अगदी अंतर्मनापासून केलं. असं कुठंच असं नव्हतं की कुठं प्रणिता बाबा लहान आहे, तिने दुर्लक्ष केलं, किंवा प्रणिताने तुझ्या वयानुसार त्या प्रत्येक सेशनचा पुन्हा एक वेगळा अर्थ आम्ही ज्या पद्धतीने घेतलं, तू तुझ्या वयानुसार वेगळ्या पद्धतीनं घेतलं. तुझ्यामुळे आम्हाला अनेक साऱ्या गोष्टी नव्या पद्धतीनं शिकायला सुद्धा मिळाल्या. खूप सुंदर हो प्रकारे. मॅडम.
काय पण हा. तुला बदल काय वाटतो ग्रँडमास्टर पूर्वीची प्रणिता आणि नंतरची प्रणिता काय वाटते तुला? मी अगोदर आता आनंदी राहायला शिकले मॅडम, पॉझिटिव्हिटी वाढले माझ्यामध्ये. हं, हम्म. आणि कॉन्फिडन्स वाढलाय, हं. बुद्धी शार्प झाले, एवढा बदल झालाय. छान. आणि खूप सुंदर. हा, हं, आणखीन याच्यापेक्षा जास्त होईल, पण आता हं. सुरुवात केली, मेडिटेशन करते. याच्यापेक्षा पण जास्त होऊ शकतो, पण आता एवढा झालाय. नक्कीच. माफ करायला शिकली? हो मॅडम. आता त्या रागाच्या, चिंतेच्या भावना येतात का आतमध्ये? हा, चिंतेच्या भावना बंद झाल्यात मॅडम. अगोदर करायची मी खूप चिंता, पण आता हं. नाही करत. हम्म. चिंतेच्या भावना बंद झाली. खूप सुंदर दिसते. खूप थँक्यू गोड मॅम. दिसते आणि तुझा आवाज आहे ना, खूप गोड आहे, खूप गोड आहे. सगळ्यांना असं ऐकतच राहावंसं वाटते. जेव्हा तू बोलते ना, असं वाटते की प्रणिताला ऐकतच राहावं. खूप छान. अगदी अ, खरंय मॅम. हं? खरंय, खूप छान दिसते आणि खूप गोड बोलते. खूप छान दिसते, खूप गोड बोलते. आणि तुझ्यामुळे ना प्रणिता, आता इथे बसलेल्या सगळ्या मम्मींना असं वाटतं, की माझे मुलं ग्रँडमास्टर झाले पाहिजे. काल सुलभाताईंनी पण सांगितलं, की माझा दादा ग्रँडमास्टर झाला पाहिजे. आहे ना? तसंच तू होती. अ, एक सगळ्यांनाही कुठेतरी प्रोत्साहन मिळालं, की नाही माझी मुलं सुद्धा रेकीला आले पाहिजे. माझी मुलं सुद्धा ग्रँडमास्टर पर्यंत पोहोचले पाहिजे. प्रणिताला बघून. बरोबर ना दीपा मॅम? आतून इच्छा झाली आहे ना? प्रत्येकाची झाली आहे. तर हो. तू इतरांच्या आयुष्यामध्ये बदल घडवण्यासाठी एक माध्यम आहेस. आणि नेहमी स्वतःला शाबासकी देत चल, की तू ग्रँडमास्टर झाली आहे आणि कायम प्रत्येक वळणावर लक्षात ठेव, की मी कुठलंही पाऊल टाकत असताना मी ग्रँडमास्टर आहे. ओके. हो तो मॅडम. तो आत्मविश्वास तर आहेच. पण आपण एक ग्रँडमास्टर आहे. ग्रँडमास्टर कधी चुकीचं वागणारच नाही. हे वय असं आहे तुझं, की अजून तेवढी प्रगल्भता आलेली नाहीये. पण पाऊल टाकत असताना विचार करायचा, की हे ग्रँडमास्टरचं पाऊल आहे. ओके. येथे हो यश मिळणारच आहे. फक्त ते योग्य जागेवर टाकायचं आहे बस. हो मॅडम. आहे ना? जेव्हा या वयामध्ये मुलं रेकी ग्रँडमास्टर्स होतील ना, तेव्हा ते एक घर नाही, ते 2 घरांना तो दीपक अगदी केवढं भावी आयुष्य तुझं केवढं सुंदर असणार आहे. ज्याही कुटुंबामध्ये जाशील ना तू उद्या, तिथे ना त्या कुटुंबाचं केवढं भाग्य, की त्यांना एवढी ऊर्जावान एक मुलगी, एक सून म्हणून मिळणार आहे. मला तर तो विचार करूनच अगदी अंगाला शहारे खूप आनंद वाटतोय. की किती ते ऊर्जावान, हे असं ऊर्जावान एखादी व्यक्ती आयुष्यामध्ये येणं आणि असं मिळणं, हे त्या लोकांचं खूप मोठं भाग्य. कारण विचारांनी प्रगल्भता, ती सौम्यता, ती माफ करण्याची वृत्ती आणि मुळात ध्यानाची वृत्ती. थँक यू युनिव्हर्स. प्रकाश, दिवसचे सगळीकडे खूप प्रकाश. धन्यवाद आहेत मॅडम. हम्म. मुलगी एका जागी एवढ्या एका कुटुंबाला प्रकाश देते. मुलगी दोन्ही कुटुंबाला प्रकाश देते. पण तुझ्यासारखी मुलगी तर आनंदी आनंद सर्वीकडे. ऊर्जावान. है ना? एवढ्या लहान वयात प्रणिताला हे ज्ञान मिळते म्हणजे किती पूर्वजन्मीचं कर्म तिचं स्ट्रॉंग असेल. तुझं एवढ्या पूर्वजन्मीचं कर्म लवकर स्ट्रॉंग. हे एक अत्यंत महत्वाची गोष्ट. कारण एवढ्या लहान वयात एवढ्या गोष्टी मिळणं म्हणजे ती सोपी गोष्ट नाहीये. खरंच येस. काहीतरी पूर्वजन्मीचं चांगले कर्म त्यामुळे एवढ्या लहान वयात पोचले. नाही तर लोकांचं आयुष्य गेलं तरी त्यांना समजत नाही काय काय लोकांचं करायला आयुष्य पाहिजे. तरी त्यांना समजत नाही आणि मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटचं खरंच भाग्य आहे, की तुमच्या वयाचे आजपर्यंत जवळ-जवळ 6-7 मला वाटते ग्रँडमास्टर झाले. आणि ते मागच्या वर्षी त्या ठिकाणी होते ना प्रणिता, जसं तू म्हटलं मॅम अगोदर मला छोटासा जॉब होता आणि ती मी झेप घेतली आहे. नक्कीच तुझी झेप आणखी पुढे असणार आहे बघ. हे तुला ना हो मॅडम. झेप घ्यायची आहे खूप सुंदर. तसेच ते सगळे आहेत, की त्यांनी मागच्या वर्षी कुठे होते आणि पुढच्या वर्षी कुठे आहेत. भेटतील तुला आता. आता शेगावच्या प्रोग्राममध्ये तुला सगळे भेटतील. तेव्हा ती तुमची एक टीम तयार होते. अरे हो, सगळे एका वयाचे छोटे ग्रँडमास्टर. हो मॅडम.
प्रणिता, या सगळे सेशन जे झाले, या सेशन मध्ये काय आवडलं बाळा तुला? कुठलं सेशन मला आवडलं? ते आध्यात्मिक डोर असते आपल्या हं, सहस्त्रार चक्रापासून, ते हं, वालं सेशन खूप आवडलं. आणि आपला ओहरा, हं, ओहऱ्याविषयी माहिती सांगितली होती तुम्ही. हं, आ, हं. ओहरा वेगवेगळ्या प्रकारचा असतो, ते वाले सेशन खूप आवडलं मॅडम मला. खूप छान. मेडिटेशन कोणतं आवडीने करते? 3rd डिग्रीचा. डिग्रीचा? छोटा आहे म्हणून? म्हणजे मला नाही नाही मॅडम, मला का 1st डिग्रीचं पण आवडतं, चक्राचे पण मेडिटेशन खूप आवडतात, आणि हं, ग्रँड मास्टरचं पण आवडतं, पण 3rd डिग्रीचं खूप आवडतं. छान. ज्याची स्वप्नपूर्ती आहे ती आवडते आहे तिला. खूप सुंदर. प्रणिताला कोणाला काही प्रश्न विचारायचा आहे का? तर पटकन एक सांगा. विचारतो. हां, सिम्बॉलिक बोला. एनर्जीचा आपल्या सगळ्यांना बऱ्यापैकी अनुभव आहे मॅडम. परंतु प्रोफेशनल लेवलवरती एकदा काम करत असताना सिम्बॉलचा आपण वापर केला आणि एखादी गोष्ट झाली, असा एखादा अनुभव आपल्याला शेअर करता येईल का? मी असं म्हणजे माझ्या प्रोफेशनल लाईफ मध्ये आणखीन युजच केला नाही हं, त्याचा. ओके. मी आता स्वतःवरच करत आहे. आणि म्हणजे मी शिकले आहे ग्रँड मास्टर रेकी, पण याच्यातून आणखीन खूप सारं मला शिकायचंय. नक्कीच. नक्कीच. हम्म. खूप छान. तुझ्या मैत्रिणींना काय सांगशील प्रणिता? की जे माझ्या वयाचे आहेत त्यांनी रेकी ग्रँड मास्टर हे करावं, कारण याच्यामुळे खूप स्वतःमध्ये बदल होतो. आणि जे बुद्धिमत्ता पाहिजे एखाद्या म्हणजे स्त्रीमध्ये, ती यामधून येते. आणि आपले जीवन सुखकर बनवायचं असेल तर रेकीला जॉईन व्हावं. नक्कीच. अ, तू आता एक सुशिक्षित मुलगी, पीजी झाली आहेस, आहे ना? रिव्हर्स जर्नी बद्दल तर तुला काय विचारावं? काय वाटते विचारा. तुला? सांग ना, तुला नाही, काय वाटतं? रिव्ह्यू जर्नी पण खूप छान झाली मॅडम. मला म्हणजे स्वतःला 18 वर्षाची आहे असं फील होतं मला. आणि तुम्ही म्हणता ते खरीच आहे की चेहऱ्यावर तेज, सुंदरता, म्हणजे बोलणं पण खूप छान, हे रेकीमध्ये आल्यापासून होतं सगळं काय. खूप सुंदर. प्रणिता, हम्म. तुला यामध्ये कुठं अंधश्रद्धा, कुठं काही बाबा वेगळा मार्ग, किंवा बाबा कुठं आपण म्हणू शकतो ना अंधश्रद्धेचं पालन, किंवा मग काही भूत प्रेत बाधा वगैरे, काही काही लोक म्हणतात मॅजिक विजिक, असं काही काही जाणवलं का बाळा कुठं? असं काहीच नाहीये. म्हणजे असं काहीच नाही. हे खूप छान आहे. एक मेडिटेशन म्हणजे एक अंतर्मन शांती आहे मॅडम. हा, येस. असं मॅजिक वगैरे काहीच नाही. हे खूप छान आहे पण. खूप सुंदर. खूप छान. मग पहिलं थँक्यू मम्मीला, हो तुझ्या आई. मॅडम. हो मॅडम. कारण आईची खूप तळमळ होती की माझी लेक रेकी शिकावी मॅडम. मला वाटते माझ्या लेकीने मेडिटेशन करावं. ती आजारी असते. तिला खूप काळजी वाटायची. आणि हा सुरुवातीला मला वाटते तुझ्यासाठी क्रिस्टल पण घेतलं होतं आईनी. हो ना? हा. हं. तर हा, आणि मी घालते मॅडम हे. हो. येस. आणि बघ, लेक फक्त रेकी शिकलीच नाही, तर रेकी मधून ग्रँड मास्टर झाली. हो, हो. तिला खूप कौतुक तसं असेल तुझं आता. होत असते. आहे ना? हम्म. हो मॅडम. खूप सुंदर. खूप अभिनंदन प्रणिता तुझं. तुझ्या आयुष्यामध्ये खूप प्रगती कर. तुझ्या क्षेत्रामध्ये खूप पुढे जा आणि या ब्रह्मांडीय ऊर्जेचा तुझ्या विद्यार्थ्यांना छान घडवण्यासाठी, स्वतःच्या विकासासाठी, इतरांच्या विकासासाठी, इतरांना दुःखमुक्त करण्यासाठी नक्कीच उपयोग करा. तुमच्यासारख्या नवीन हो. लोकांची खूप गरज आहे. कारण येथे जर हा पाया रोवला गेला, तर तुम्ही एक पिढी घडवणार आहात पुढची. ती खूप सुंदर हो घडणार आहे. मॅडम.
तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी आनंद असणार आहे. आयुष्यामध्ये कुठल्याही प्रसंगाला सहजतेने तोंड देण्याची क्षमता तुमच्यामध्ये असणार आहे. असं नाही होणार आहे की ग्रँडमास्टर झालो आहे म्हणून दुःख वेदना येणारच नाही. असं नसेल, पण त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, ती ताकद स्वतःमध्ये वेगळी असणार आहे. हो मॅडम. खूप सुंदर. आनंदी आनंद सर्वीकडे. खूप धन्यवाद बेटा. खूप खूप धन्यवाद. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅम.